पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। अतुल मोने हे परळ वर्कशॉपला सिनियर सेक्शन इंजिनियर पदावर काम करत होते। त्यांच्या मृत्यूनंतर अनुष्का मोने यांना मध्य रेल्वेत नोकरी दिली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। अनुष्का यांचे एमए पर्यंतचे शिक्षण झाल्यानं ग्रुप सी मध्ये त्यांना आता नोकरी दिली जाणार आहे। केंद्र सरकार आणि रेल्वेकडून देखील आर्थिक मदत जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। तर अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत सामावून घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अतुल मोने हे परळ वर्कशॉपला सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून काम करत होते। त्यांच्या मृत्यूनंतर अनुष्का मोने यांना आता मध्य रेल्वेत नोकरी दिली जाण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातल्या हालचाली देखील आता सुरू झाल्या। तर अनुष्का यांचे एमए पर्यंतचे शिक्षण झाल्यानं ग्रुप सी मध्ये त्यांना नोकरी दिली जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार आणि रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत। उमेश, शुभम, अत्यंत दुर्दैवी अशी घटना कश्मीरमध्ये घडलेली आहे। ज्या हल्ल्यामध्ये पर्यटक मारले गेले त्यात अतुल मोने हे देखील होते। अतुल मोने हे परळच्या कारखेडमध्ये कामाला होते आणि तिथे आता त्यांची ज्यावेळेस त्या सगळ्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला किंवा त्यांना दहशतवादी हल्ल्यात ते मारले गेले, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला तिथे कुठे रुजू केलं जाऊ शकते का याबाबतच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचे जे अधिकारी आहेत हे बसून या सगळ्या संदर्भात चर्चा करतायत आणि त्यांची पत्नी जी उच्च शिक्षित आहेत त्यांना या सेवेत रुजू करून घेतलं जाऊ शकतं का या सगळ्या संदर्भात आता हालचाली होताना दिसतात। खास करून जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारकडून याबाबतच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतो आणि तिथून राज्य सरकारकडून या अधिकाऱ्यांची चर्चा केली जाते आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाणार। मात्र प्राथमिक माहिती मिळते जो एक चांगला निर्णय असं म्हणू शकतो। त्यांना त्यांच्या पत्नी अतुल मोने यांना जर त्यांच्या रेल्वेच्या सेवेमध्ये सामील करून घेतलं किंवा त्यांना रुजू करून घेतलं तर त्यांना एक मोठा आधार मिळणार आहे। कारण मोने गेल्यानंतर त्यांचं जे कुटुंब आहे ते पूर्ण झालं होतं, त्यांना कुठेतरी आधार द्यायला पाहिजे या हेतूनच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार कामाला लागलेलं पाहायला मिळतं। ठीक आहे उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।